सर्वांना नमस्कार. मित्रहो, पायांना गोळे येणे, पाय दुखणे, अतिशय तीव्र वेदना होणे, म्हणजे ती व्यक्ती बेचैन होऊन जाते. काय करावं त्यावेळेला सुचत नाही. विशेषतः संध्याकाळच्या वेळेला हे जास्त त्रास जाणवणे. याच्या मागं कारणं कोणती असतात, याची लक्षणं कोणती असतात, याच्यावर उपाय कोणते आहेत, कायमस्वरूपी याच्यातून कशा प्रकारे बाहेर पडता येईल, म्हणजे जिंदगीभर पुन्हा कधीच तुमचे पाय दुखणार नाही. तर याच्यासाठी आपणाला आधी समजून घेतलं पाहिजे की याच्या मागं कारणं कोणती आहेत. तर काही आजार असतात शरीरामध्ये की जे आजार हे छुप्या स्वरूपात असतील किंवा तुम्हाला माहीत असतील, पण त्या आजारांच्या मुळे सुद्धा हे पाय दुखत असतात, पायाला गोळे येत असतात. तर हे आजार जास्त किडनीच्या संदर्भात आहेत, लिव्हरच्या आणि हृदयाच्या, या तिन्हींच्या संदर्भामध्ये जर कुठला दोष असेल तर त्यानं पण पाय दुखतात. दुसरं जे कारण आहे की आहारामध्ये काही कमतरता पडत असते. तुमचा आहार जर संतुलित आहार नसेल, जे घेऊ नये तुम्ही घेत असाल आणि जे घ्यायचंय ते घेत नसाल, म्हणजे जर चांगले घटक कमी पडत असतील आणि वाईट घटक जर तुमच्या आहारातले वाढत असतील, ज्याच्यामुळं काय होईल की सोडियम आहे, पोटॅशियम आहे, काही जीवनसत्व आहेत, क्षार आहेत, काय म्हणतो आपण त्याला ट्रेस एलिमेंट्स आहेत, हे सगळे जर असंतुलित होत असतील, त्याच्यामुळं पण पाय दुखतात आणि पायाला गोळे येतात. तसंच तिसरं जे कारण असतं ते म्हणजे तुमची लाईफस्टाईल, तुमची दैनंदिनी जी आहे, याच्यामध्ये तुम्ही सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत जे तुमच्या हालचाली आहेत, तुमची साधी बसण्याची ढब असेल, चालण्याची असेल, तुमच्या शरीराला काही व्यायाम आहे का, तुमची मानसिकता कशी आहे, या सगळ्या गोष्टी कारणीभूत होतात. तुम्ही किती वेळेला जेवता, कशा प्रकारचं जेवता, याच्यावर पण सगळं अवलंबून असतं. म्हणून ही जी कारणं आहेत ही अगोदर टाळायचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यासोबतच आता आपण पाहूया दुसरी गोष्ट की याची लक्षणं कोणती असतात. फक्त नुसतं पाय दुखतात म्हणजे तेवढंच होत नाही, पायाला गोळे येतात एवढंच, बऱ्याच वेळेला पाय सुजतात. हे पाय सुजणं हे किडनीच्या आजाराचं किंवा हृदयाच्या आजाराचं लक्षण असतं. बऱ्याच वेळेला पाय ते खाजवतात, काही वेळेला तिथल्या रक्तवाहिन्या मोठ्या दिसतात, निळसर रक्तवाहिन्या झाल्यासारख्या दिसतात, काही वेळेला तिथं लाल असे ब्राउनिश डॉट्स आलेले असतात, हे ठिपके ठिपके सुद्धा पायावर येतात. काही वेळेला काय होतं की पायाच्या त्वचेचा रंग सुद्धा बदलतो, घोट्याजवळ सूज येते आणि सूज आल्यानंतर तिथं काय होतं, पिगमेंटेशन व्हायला सुरू होतं, डार्क पिगमेंटेशन, आणि हे त्या बाजूची म्हणजे कलर बदलतं, रंग बदलतो आणि तिथं खाज यायला लागते. जास्त खाज जर होऊ लागली तर बऱ्याच वेळेला तिथं जखमा सुद्धा होत असतात. म्हणजे हे पुढच्या स्टेप आहेत एक एक. तर अशा प्रकारे जर लक्षणं असतील आणि जर तुमच्या आपण जी कारणं सांगितली या कारणापैकी काही तुम्हाला लागू पडत असेल तर ओळखलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं की डॉक्टरकडे कधी गेलं पाहिजे. अगोदर आपणाला आता समजलं की कारणं ही आहेत, आपणाला समजले लक्षणं ही आहेत, मग स्वतः घरगुती करायचे काही उपाय नाहीत का? तर आहेत, अवश्य आहेत. आणि हे घरगुती उपाय आधी प्रयत्न केले पाहिजेत. आमच्या अनुभवाप्रमाणे 60-70-80% लोकांना चांगल्या प्रकारे आराम मिळू शकतो फक्त हे घरगुती उपाय केल्यावर. परंतु याला नियमितपणा पाहिजे, हे कारण समजून आपण ते केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जर केलं तर हे घरीच आपणाला बरं होऊ शकतं. डॉक्टरकडे जायची वेळ येणार नाही. मग डॉक्टरकडे जायची वेळ कधी येणार, जर तुम्ही हे घरगुती उपाय करून सुद्धा जर फरक पडत नसेल, तुम्ही हे उपाय नियमित केले, सांगितल्याप्रमाणे केले, तरीही फरक पडत नसेल, तर याचा अर्थ ओळखला पाहिजे की त्याच्या आतमध्ये शरीरामध्ये दडलेलं काहीतरी एक मोठा आजार असू शकतो आणि तो आजार मग निदान करण्याकरता डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. तर आता आपण सुरुवातीला पाहूया की हे घरगुती उपाय कोणते आहेत. पहिला जो उपाय आहे की सगळ्यात दुर्लक्ष होणारी गोष्ट आपण जे नेहमी सांगत असतो म्हणजे पाणी पिण्याचं प्रमाण. तुमच्या शरीराला जर पाणी कमी पडत असेल तर तुमच्या पायाला गोळे येऊ शकतात, डोकं दुखू शकतं, अंधारी येऊ शकते, थकवा जाणवू शकतो. म्हणजे पाणी कमी पडल्याचे दुष्परिणाम काय असतात याच्यावर आपण वेगवेगळे स्वतंत्र व्हिडिओ केलेले आहेत. म्हणून पाणी कमी नाही पडलं पाहिजे, पुरेसं पाणी घेतलं पाहिजे. जे आपण सांगतो की 3 ते 4 लिटर 24 तासामध्ये तुमच्या पाणी पिण्यामध्ये आलं पाहिजे. हे महत्त्वाचा घरगुती उपाय आहे की अगोदर सुरुवातीला तुम्ही हे पाणी पुरेशा प्रमाणात पिऊन बघा.
नंबर 2 जे आहे त्याच्यामध्ये आहार. आता आहार जे आपण सांगतो, आहारामध्ये आपण पुन्हा 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 सांगतोय, लोकांना ते कळतं पण वळत नाही. का वळवत नाहीत हे कळत नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे की आपण सुरुवातीला जसं आपण म्हणलं की पाणी कमी पडतं ही कॉमन समस्या आहे, तसेच प्रोटीन्स कमी पडतात आहारामध्ये ही पण कॉमन समस्या आहे. प्रथिनांचं प्रमाण द्विदल जास्त. आपल्याकडे काय होतं की पोळी भात भाजी असंच आहार घेतला जातो. याच्याऐवजी द्विदल ह्याचा आहार वाढवला पाहिजे. तसंच मोड आलेले जे असतात, मटकी असेल, वटाणा असेल, मूग असेल, हरभरे असतील, शेंगदाणे असतील, लांब लांब मोड आलेले ते घेतले पाहिजेत. अंड्यांचं जे उकळलेले अंडे असतात त्याचं जे व्हाईट आहे पांढऱ्या भागावरचा त्याचा आहारामध्ये समावेश पाहिजे. हे जे द्विदल घटक असतात याच्यामध्ये प्रथिनं जास्त असतात. आणि ही प्रथिनं जर मिळाली तर काय होतं, स्नायू जे आहेत त्याच्यामध्ये मजबूती येते. आणि पायाला गोळे येण्याच्या मध्ये मुख्य जो स्नायू आहे ज्याला आपण पोटऱ्या म्हणतो किंवा पिंढऱ्या, जे गुडघ्याच्या खालचा पाठीमागचा जो स्नायू आहे मुख्य स्नायू, त्याला आमच्या मेडिकलच्या भाषेमध्ये सेकंड हार्ट म्हणतात. इतकं त्याचं महत्व आहे. जसं एक हृदय आपलं छातीमध्ये असतं तसं दुसरं हृदय आहे आपलं ते म्हणजे पायामध्ये पिंढरीमध्ये असं म्हणतात. कारण जसं हे हृदय शरीराला सगळ्या भागाला रक्त पुरवठा करत असतं तसं हे सेकंड हार्ट जे आहे पायाकडचं हे जे पिंढरीमध्ये आहे धरलं जातं तर ते रक्त परत पाठवायचं काम करत असतं. खालचा जो भाग आहे आपला तिकडं गेलेलं रक्त पायाकडं हे हृदयापासून खूप अंतर दूरवर आहे. मग मुख्य छातीतल्या हृदयाला ते पूर्ण रक्त परत ओढणं शक्य नसतं. मग त्याला मदत कोण करतं तर हे पिंढरीचे स्नायू करत असतात. म्हणून या पिंढरीच्या स्नायूचा जो व्यायाम आहे हा व्यायाम चांगल्या प्रकारे व्हायला आणि ते स्नायू मजबूत व्हायला त्याला प्रथिन अत्यंत आवश्यक असतं. हे प्रोटीन्सचं म्हणून आहारामध्ये प्रमाण चांगल्या प्रकारे घेतलं पाहिजे. तसंच हे प्रथिनं घेतली परंतु तुम्ही जर व्यायाम नाही नियमित केला, व्यायाम जे आहेत पिंढरीच्या स्नायूसाठीचे व्यायाम जे असतात आपण काही वेळेला याच्या आधीही सांगितलेलं आहे की जे पाय आहे तुमचे त्या पायाला असं पंजावर खाली स्ट्रेचिंग करणं, म्हणजे जेवढा खाली पंजा करता येतो तेवढा करायचा आणि जेवढा वर करता येतो तेवढा वर ओढायचा. हे जे व्यायाम तुम्ही झोपल्या झोपल्या सुद्धा हे करू शकता. पूर्ण खाली घेऊन जा, पुन्हा नंतर पूर्ण वर आणा, असा ताणून केला तर त्या पिंढरीच्या स्नायूला आकुंचन प्रसरणचा आणि स्ट्रेचिंग होते. म्हणून तो व्यायाम केला पाहिजे. किंवा उभं राहून तुम्ही उभं राहा आणि उभं राहिल्यानंतर पंजावर असं या आणि नंतर टाचेवर उभं राहा. पंजावर उभं राहणं, टाचेवर उभं राहणं, पंजावर उभं राहा असं एक 10 वेळेला ते करा. जसं स्ट्रेचिंग सांगितलं मग असं ते 10 वेळेला करा. असं सकाळी एखाद दिवस करा, संध्याकाळी एखाद दिवस करा. आणि चालण्याचा व्यायाम हा चांगला आहे. त्याच्यामध्ये आपोआप हे टाचेवर आणि पंजेवर ही क्रिया आपोआप होऊन जाते. म्हणून चालण्याचा व्यायाम हा केला पाहिजे. तसेच हे व्यायाम केले पाहिजे. असं जर तुम्ही नियमित व्यायाम करू लागलात आणि व्यायाम करण्यासोबतच तुमचं वजन तुम्ही नियंत्रणात ठेवलं पाहिजे. तुम्ही पहा, ज्यांचं वजन जास्त असतं किंवा ज्यांच्या शरीराला व्यायाम नसतो त्यांच्या पायाला जास्त गोळे येत असतात, त्यांचे पाय जास्त दुखत असतात. म्हणून नियमित व्यायाम केला पाहिजे. विशेषतः पिंढरीच्या स्नायूचे हे व्यायाम महत्त्वाचे केले पाहिजे. तसंच हे जे स्ट्रेचिंग म्हटलं आपण, हा स्ट्रेचिंगच्या व्यायामासोबतच मालिश पण केली पाहिजे पायाची. मात्र ह्या मालिशच्या वेळेला तुम्ही कुठलंही तेल वापरा, कुठली क्रीम वापरा किंवा एखादं कंडिशनर वापरा, कोणतंही वापरा, परंतु एक प्रिन्सिपल लक्षात ठेवलं पाहिजे की पायाच्या बोटापासून मालिश हे वरच्या साईडला आली पाहिजे. म्हणजे पायाकडून तुम्ही गुडघ्याकडे या. म्हणजे काय होईल की रक्तपुरवठा जो आहे किंवा तिथं साठलेलं जे एक पी सबस्टन्स नावाचा तिथं साठत असतो, ह्या पायाला गोळे आणणे किंवा पेटके जे म्हणतो आपण, क्रॅम्प्स, याला कारणीभूत असतो. मग तो तिथून काढून टाकणं, ढकलणं कधी शक्य होतं की ज्या वेळेला तुम्ही हे जे मालिश करायचे, मसाज करायचा आहे, हा पायाकडून वर गुडघ्याकडे करत येतं. म्हणजे त्याला हळूहळू ढकलल्यासारखं होतं वर आणि मग पाय मोकळे वाटायला लागतात. किंवा दुसरा मार्ग असतो की लोड आहे, उशी आहे, तुम्ही झोपलात त्यावेळेला पाय किंवा भिंतीला लावून एक 40-45 डिग्री असं जे आहे याला तुम्ही पाय त्या पोझिशनमध्ये ठेवा किंवा उंच कशावर लोडवर वगैरे पाय ठेवा. त्यानं सुद्धा काय होतं की ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण हा जो पी सबस्टन्स आहे किंवा जे विषारी घटक आपण म्हणूया तिथं जमा झालेले आहेत ते उलट इकडं हृदयाकडे यायला सोपं जातं. त्याचं ड्रेनेज होतं, तिथं ते साचत नाहीत. मग
त्याचा निचरा होतो, इकडच्या साईडला ते येतात आणि पाय दुखायचं कमी होऊ लागतं. तसंच गरम किंवा थंड यानं शेक अल्टरनेट केला तरी चालतो. कधी गरम यानं शेक द्या, कधी थंड यानं शेक द्या, म्हणजे बर्फानं शेकणं असेल किंवा गरम पाण्याच्या पिशवीनं शेकणं असेल, हे शेकलं तरी पण चांगल्या प्रकारे फायदा होतो. तसंच आणखी एक आहारामध्ये म्हणतात बघा, सुंठ आणि गुळ हे थोडंसं दररोज खात राहा. याच्यातून क्षार पण मिळतात, मिनरल्स मिळतात, काही जीवनसत्व मिळतात. हे सगळं जर मिळालं, हे जे घटक आहेत चांगले, त्यानं पण पायाला गोळे येण्याचे कमी होतात, असं आयुर्वेदामध्ये पुन्हा पुन्हा सांगितलं. तर हे सगळे घरगुती उपाय. आता हे सगळे उपाय करून सुद्धा जर तुम्हाला फरक पडत नसेल, तर मग मात्र डॉक्टरकडे गेलं पाहिजे. डॉक्टरकडे गेलं पाहिजे म्हणजे काय करतील ते? तुमच्या किडनीमध्ये काही दोष आहे का, तुमच्या लिव्हरमध्ये काही दोष आहे का, तुमच्या हृदयाकडे काही दोष आहे का? कारण हृदयाचं पंपिंग जर थोडंसं वीक झालं असेल तर हृदय रक्त परत ओढू शकणार नाही किंवा तेवढं तिथं पुरवठा पण होणार नाही, त्यामुळं पण होऊ शकतं. तसंच किडनीचं लघवी जर पूर्ण प्रमाणामध्ये बाहेर काढता आली नाही तर पाणी साठू शकतं आणि हे साठलं की सूज येणं पायावर आणि पुन्हा गोळे येणं. तसंच लिव्हर जे मेटाबॉलिझम करायचं असतं किंवा जे प्रोटीन्स चांगल्या प्रकारचा वापर करायचा असतो, हे लिव्हरच्या अंडर किंवा लिव्हरचं कार्य असतं. जर लिव्हर खराब झालं, एखाद्याला अतिशय व्यसनांची सवय आहे, तंबाखू गुटखा वगैरे जास्त आहे किंवा अति मद्यपानाची सवय आहे, यांचं लिव्हर खराब होण्याचं, हृदय खराब होण्याचे जे कारण असतात, त्या व्यक्तींचे सुद्धा पायाला गोळे जास्त येत असतात. तसंच साखरेचं प्रमाण, शुगर म्हणतो आपण, डायबिटीस, ते जर नियंत्रणात नसेल, ब्लड प्रेशर जर नियंत्रणात नसेल, रक्तदाब सुद्धा, तरी सुद्धा पायाला गोळे येत असतात. मग डॉक्टर काय करतील? हे कारण शोधतील. या कारणामध्ये जसं आपण मगाशी सांगितलं की रक्तामधलं कॅल्शियम व्यवस्थित आहे का, पोटॅशियम व्यवस्थित आहे का, सोडियम व्यवस्थित आहे का, हे सुद्धा पाहतील. तसंच तुमचं जे व्हिटॅमिन B12 असतं, जीवनसत्व B12, याचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. आणि व्हिटॅमिन D, या दोन्हीचं प्रमाण जर चांगलं असेल तर तुमचे 50% गोळे तर हे दोन करेक्शन केल्यानंतर बंद होतात किंवा पाय दुखायचे बंद होतात. म्हणजे व्हिटॅमिन D ची पण लेवल चांगली पाहिजे, जी आपण म्हणतो 50, 60, 70च्या लेवलला ठेवली पाहिजे. आणि व्हिटॅमिन B12 सुद्धा 500, 600, 700 या लेवलमध्ये कुठंतरी ते राहिलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे डॉक्टर शोधून काढतील आणि त्या प्रमाणात तुम्हाला सांगतील की हे औषधं किंवा ही कमतरता आहे, इथं दोष आहे आणि या प्रकारानं तुम्ही वागलं पाहिजे. या प्रकारची तुमची दिनचर्या दैनंदिनी केली पाहिजे. आणि चांगल्या ज्या सवयी आहेत, या सवयी, आता कसं आहे की पाणी प्यायची म्हणलं आपण सवय, तर हे काही एक दिवस करून भागणार नाही. हे सतत तुमची चांगली हॅबिट बनली पाहिजे. या हेल्दी हॅबिट्स तुमच्या दैनंदिनीमध्ये समावेश केला पाहिजे. फिक्स वेळेला, आम्ही तर म्हणतो पुन्हा पुन्हा की तासाला, 1.5 तासाला अर्धा 1 ग्लास पाणी प्यायची सवय लावा. तसंच बैठक काम जर तुमचं असेल सारखं, तर एक तास झाला की थोडं उठून 5-10 मिनिट, थोडेसे 5 मिनिट तरी थोडं तिथल्या तिथं थोडंसं फिरून या, काय थोडं लघवीला जाऊन या किंवा थोडं पाणी प्या. हे असं करणं म्हणजे कसं होतं की कंटिन्यू तुम्ही बसून राहणार नाही का. आणि खुर्चीत बसून ज्यांचं काम करायची सवय असते, खाली पाय सोडलेले असतात, त्यावेळेला गुरुत्वाकर्षण, त्यावेळी तिकडं जो रक्तप्रवाह जातो तेवढा तितक्या मोकळ्या ह्यानं परत येत नाही, तिथं थोडासा साठून राहायला त्याचं कारणीभूत होत असतं. म्हणून हे ग्रॅव्हिटी सुद्धा थोडं चालल्यानंतर त्या स्नायूचं आकुंचन प्रसारण होईल आणि त्यामुळे ते परत तिकडं त्याचे जे विषारी घटक आहे किंवा जो पी सबस्टन्स आहे तो शरीरामध्ये इकडे येऊन बाहेर निघून जायला मदत होईल. तर अशा प्रकारे लाईफस्टाईल बनवली पाहिजे, आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे, कोणते दोष आहेत ते बघितले पाहिजे आणि आरोग्यदायी सवयी ठेवून जर केलं तर हे कायमचे पाय दुखायचं, कायमचे पायाला गोळे येण्याचं आणि रात्रीच्या वेळेला अक्षरशः माणसं पाय आपटून घेतात, जोरजोरात आपटतात. काही स्त्रिया तर आम्ही रडणाऱ्या पाहिल्या आहेत की मोठमोठ्या रडतात पाय दुखू लागले म्हणून. तर अशा प्रकारे इतका त्रास, हा एवढ्या असह्य वेदना ह्या जर टाळायच्या असतील तर आपण जे सांगितलं की हे सगळं तुम्ही नियम पाळले पाहिजेत. जर हे सगळे नियम आपण पाळले तर फक्त तुमचे पायाला गोळे येणेच नुसतं बंद व्हायचं नाही, तर जे बाकीचे अंगाला जे सगळा थकवा येत असतो, तुम्हाला सतत अशक्तपणा जाणवत असतो, तुम्ही जे सतत निरुत्साही तुम्हाला वाटत असतं, ते सुद्धा तुमचं कमी होईल. आणि हे सगळे फायदे मिळण्याकरता ही आरोग्यदायी जीवनशैली वापरणं अतिशय आवश्यक आहे. तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यांश्रेष्ठ मला हेच नातं.
जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून देऊया.